वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक मधला एन्थाल्पी हा भाग पाहणार आहोत. एन्थाल्पी the symbol is or denoted by H, capital H. Enthalpy of system is a sum of internal energy of system and the energy equivalent to pressure volume work. Energy equivalent to pressure volume work. Enthalpy of system is sum of internal energy of system and the energy equivalent to pressure volume work. आता यामध्ये एन्थाल्पी म्हणजे काय? एन्थाल्पी डिनोटेड बाय H, कॅपिटल H. कॅपिटल H एन्थाल्पी इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी साठी आपण सिंबल काय यूज करतो? कॅपिटल U. कॅपिटल U सम ऑफ द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम अँड the energy equivalent to pressure volume work म्हणजेच H equal to U plus pressure volume PV. this is equation number 1. एन्थाल्पी म्हणजे काय? की sum of the internal energy of the system and pressure volume work. this is termed as internal energy. ठीक आहे. आता चेंज इन इंटरनल एनर्जी याच्या अगोदर मी सांगितलं की चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा प्रेशर किंवा व्हॉल्यूम किंवा इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हटलं की डेल्टा यूज केला जातो. डेल्टा. आता या ठिकाणी एन्थाल्पी आहे. चेंज इन एन्थाल्पी म्हणजे काय? चेंज इन एन्थाल्पी म्हणजे डेल्टा H. डिफरन्स बिटवीन एन्थाल्पी ऑफ फायनल and initial. difference between किंवा H2 minus H1. this is nothing but the change in enthalpy. A change in enthalpy is also a state function. Change in enthalpy is also a state function. From equation, आता या इक्वेशन वरून आपण इनिशियल आणि फायनल हे इक्वेशन पहा. H1 is equal to U1 plus P1 V1 and H2 is equal to U2 plus P2 V2. This is equation number 2. यामध्ये आपण कन्सिडर केलं की यामध्ये हे जे P1 V1 U1 plus P1 V1 इनिशियल आणि फायनल स्टेट मधले जी सिस्टीम आहे त्याची एन्थाल्पी या ठिकाणी H1 is equal to U1 plus P1 V1 and H2 फायनल स्टेट H2 is equal to U2 plus P2 V2. आता with this equation आता या इक्वेशन वरून आपण ही चेंज इन एन्थाल्पी जी आहे डेल्टा H इज इक्वल टू H2 म्हणजे U2 प्लस P2 V2 माइनस U1 माइनस P1 V1 यामध्ये पहा U2 प्लस P2 V2 माइनस U1 प्लस P1 V1. आता यामध्ये डेल्टा U हे इक्वेशन झालं. याच्यावर आपल्याला इक्वेशन काय तयार करता येईल? यामध्ये पहा U2 इज इक्वल टू U2 मायनस U1 इंटरनल एनर्जी फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी प्लस P2 V2 minus P1 V1 minus P1 V1 is equal to delta U2 minus U1 म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज U2 minus U1 म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी
डेल्टा U प्लस डेल्टा PV प्लस डेल्टा PV डेल्टा PV. दिस इज इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 आलं लक्षात. हे आपण चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस चेंज इन प्रेशर व्हॉल्यूम. ठीक आहे. आता फॉर जर समजा यामध्ये सिस्टीम मध्ये जर प्रेशर कॉन्स्टंट जर ठेवलं तर यामध्ये प्रेशर P is equal to P2 is equal to P1. P2 is equal to P1 म्हणजेच काय डेल्टा P is also constant. म्हणून हे जे इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन is equal to डेल्टा U plus P डेल्टा V. डेल्टा U is equal to P डेल्टा V. P डेल्टा V कारण प्रेशर जे आहे ते प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. ओके. आता हे चौथे इक्वेशन आपण पाहिले की यामध्ये डेल्टा U डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V कारण प्रेशर जे आहे ते प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. आता यामध्ये पहा इफ प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द सिस्टीम इज सेम. inside and outside pressure is same or P external is equal to P external is equal to P. जर समजा त्या सिस्टीमच्या आउटसाइड आणि इनसाइड प्रेशर जर सेम ठेवलं तर एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू प्रेशर. म्हणून QP above equation QP is equal to delta U plus P delta V. This is equation number 5. Delta U is equal to delta U plus P delta V. This is equation number 4. From above equation 4th and 5th. From above equation 4th and 5th. The delta H is equal to QP. ठीक आहे. डेल्टा H is equal to QP. डेल्टा H हे काय आहे या ठिकाणी आपण पहा डेल्टा H हे चेंज इन एन्थाल्पी आहे. This is nothing but the equation for change in enthalpy. Thus change in enthalpy of a system is equal to the heat transfer from it at the constant pressure. In this case enthalpy and QP, that is heat, are a state function. QP is a state function. We know that enthalpy is nothing but the sum of the internal energy and pressure volume work. Then change in enthalpy, it is nothing but the delta H is equal to H2 minus H1. This is change in enthalpy. आता या इक्वेशन मध्ये जर समजा आपण इनिशियल आणि फायनल एन्थाल्पी H1 is equal to U1 plus P1 V1 and H2 is equal to U2 plus P2 V2. In this equation, initial internal energy, initial pressure, initial volume, initial enthalpy, त्यानंतर final internal energy, final pressure, final volume V2 and final enthalpy. आता ह्या जी इक्वेशन मध्ये हे आपण सबस्टिट्यूट केले या एक नंबर इक्वेशन मध्ये तर डेल्टा H is equal to U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1 is equal to U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1 delta U plus delta PV. P आता जर समजा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं इनसाइड आणि आउटसाइड सिस्टीमच्या प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर त्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असेल तर P is equal to P1 is equal to P2 म्हणून डेल्टा U plus P डेल्टा P. इनसाइड आणि आउटसाइड प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं तर त्या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू P
एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू P, म्हणून QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा T. दिस इज फिफ्थ इक्वेशन. आता हे फोर्थ इक्वेशन आणि फिफ्थ इक्वेशन याच्यावर आपल्याला असं सांगता येईल की त्या ठिकाणी डेल्टा H चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू हीट ट्रान्सफर, दॅट इज QP. दिस इज इक्वेशन फॉर एन्थाल्पी और एन्थाल्पी चेंज. ओके. आता यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत. तो पॉइंट म्हणजे रिलेशनशिप बिटवीन change in enthalpy and change in enthalpy. Relation between change in enthalpy and internal energy. आपण या ठिकाणी एन्थाल्पी पाहिले. आता रिलेशन बिटवीन change in enthalpy H and internal energy U. Relation between change in enthalpy and internal energy. आता यामध्ये आपण जर पाहिलं रिलेशन बिटवीन चेंज इन एन्थाल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर केमिकल रिएक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी आर रिलेटेड ॲज delta H is equal to delta U plus P delta V. related with P delta V. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण पाहूया फॉर रिएक्शन इन्व्हॉल्व्स सॉलिड अँड लिक्विड change in volume usually very small. For reaction involving solid and liquid साठी फक्त L देतो. liquid change in volume, that is V, change in volume. हा जो for reaction involving solid and liquid change in volume is usually very small. Therefore above equation हे जर very small असेल तर therefore the delta H is equal to delta U. आता त्यानंतर for reaction involving gases जर समजा हे सबस्टन्स लिक्विड आणि सॉलिड असेल तर चेंज इन व्हॉल्यूम हा युजुअली व्हेरी स्मॉल आहे, म्हणून डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. आता जर समजा हा रिएक्टंट आहे हा जर गॅसेस स्टेट मध्ये असेल फॉर रिएक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस चेंज इन व्हॉल्यूम इज निग्लेक्टेड. चेंज इन व्हॉल्यूम that is delta V is neglected. Therefore, the delta H is equal to delta U plus P V2 minus V1 pressure or pressure is equal to V2 minus V1. म्हणजेच काय हे इक्वेशन is equal to delta U plus P V2 minus P V1. PV2 minus PV1. This is equation number 1. Delta H. This is equation number 1. आता यामध्ये पहा जर रिएक्टंट जो आहे तो रिएक्टंट जर गॅसेस स्टेट मध्ये असेल इन्व्हॉल्व गॅसेस चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा V neglected and delta H change in enthalpy is equal to change in internal energy plus P delta V. Delta H is equal to P. Delta H is equal to P V2 minus P1. Delta H is equal to delta U plus P V2 minus P V1. P V2 minus P V1. This is equation number 1. Where आता या इक्वेशन मध्ये आता V1 जे आहे हा व्हॉल्यूम आहे इनिशियल व्हॉल्यूम किंवा V1 इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस फेज रिएक्टंट V1. त्यानंतर V2 जो आहे V2 दॅट इज गॅसेस
product आहे, gases product. We assume reactant and product behave ideally. Reactant and product behave ideally. Apply ideal gas equation. Apply ideal gas equation. आता ideal gas equation काय आहे? Ideal gas equation. We know that ते आपण 11th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. PV is equal to nRT. PV is equal to nRT. हे ideal gas equation आहे. PV is equal to nRT. When N1 mole of reactant gaseous reactant produces N2 moles of gaseous product. The ideal gas equation. जर समजा आपण रिएक्शन ही गॅसेस रिएक्शन आपण पाहतोय, त्या गॅसेस रिएक्शन मध्ये जर समजा रिएक्शन पूर्ण होण्यासाठी N1 mole reactant reacts to gives N2 mole of product जर N2 mole product फॉर्म होत असेल, N2 mole product फॉर्म होत असेल, तर यामध्ये हे जे इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन, त्या फर्स्ट इक्वेशन मध्ये डेल्टा H सॉरी हे PV इज इक्वल टू nRT म्हणजे गॅसेस स्टेट इक्वेशन जे आहे ते PV1 इज इक्वल टू N1RT and PV2 is equal to N2RT. Where the N1 is the number of moles of reactant, R is gas constant, T temperature, P pressure, V volume, final volume, N2 the number of moles of product, R gas constant, and T is a constant temperature. This is equation number 2. हे इक्वेशन नंबर 2 आपण कन्सिडर केलं, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन नंबर 2. ओके, आता सबस्टिट्यूशन ऑफ इक्वेशन नंबर 1 इन 2, इक्वेशन नंबर 1 इन 2 या इक्वेशन मध्ये पहा PV1 PV2 इथं P2 आणि V2. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस PV2 म्हणजे N2RT मायनस N1RT हे आपण सबस्टिट्यूट केलं. यामध्ये या वरील इक्वेशन मध्ये आपण जर हे सबस्टिट्यूट केलं की डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस N2RT मायनस N1RT म्हणजेच काय, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस आता N2 मायनस N1RT इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा nRT. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा nRT. दिस इज इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. ठीक है, चेंज इन नंबर ऑफ मोल्स डेल्टा nRT. डेल्टा nRT is different between the number of moles of product and reactant. हा जो डेल्टा n आहे, डेल्टा n हा डिफरंट आहे N1 आणि N2 पेक्षा. म्हणजे N1 म्हणजे काय की नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, N2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, आणि डेल्टा n म्हणजे हा चेंज इन नंबर ऑफ मोल्स म्हणजे चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अँड रिएक्टंट. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. ओके, आता यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहूया, वर्क डन इन केमिकल रिएक्शन. वर्क डन इन केमिकल रिएक्शन. Work done in chemical reaction. Work done in chemical reaction. Chemical reaction. We know that in gaseous state, the when gas is expansion, work is done. Also,
when gas is compressed, the some work is done. Work done in chemical reaction. The work done by a system at constant temperature and pressure is given by the W is equal to, हे आपण इक्वेशन पाहिले, W is equal to P external into change in volume delta V, change in volume. Work done is equal to, यामध्ये आपण हे इक्वेशन पाहिलेले आहे पहा, W is equal to P external delta V. Assume P external is equal to P. Assume external pressure आहे is equal to P. Assume P external is equal to P. Therefore, the P W is equal to minus P delta V. P delta V minus P delta V म्हणजे pressure into change in volume is equal to minus P V2 minus V1. Delta V म्हणजे V2 minus V1 is equal to minus P V2 minus P V1. P V2 minus P V1 is equal to gases where ideal. आता P V2 minus V1 या ठिकाणी आज आपण ब्रॅकेट जर काढला यामध्ये प्लस साइन येईल, मायनस P V2 प्लस P V1 gases where ideal. P V1 is equal to N1 and N2. आपण हे इक्वेशन पाहिलेलं आहे. P V1 is equal to N1 RT and P V2 is equal to N2 RT. हे इक्वेशन याच्या अगोदर आपण पाहिलेले आहे. P V1 is equal to N1 RT and P V2 is equal to N2 RT. At constant temperature and pressure, PW is equal to N1 N2 RT plus N1 RT. W is equal to N2 RT plus N1 RT at constant pressure and temperature is equal to N2 minus N1 is equal to N2 minus N1 is equal to, आता यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रेशर व्हॉल्यूम हे घेत असताना मायनस N2 minus N1 RT. आता इथं प्लस साइन आहे, परंतु आपण काय केले, ब्रॅकेटच्या बाहेर इथं मायनस ठेवले, मायनस N2 N1 RT. आता N2 मायनस N1 म्हणजे काय, चेंज इन नंबर ऑफ मोल्स म्हणजे डेल्टा N इज इक्वल टू मायनस डेल्टा N RT म्हणजे W इज इक्वल टू minus delta N RT. W is equal to minus delta N RT. The above equation gives the work done by the system in chemical reaction. The sign of W, that is work done, depend on change in volume. The sign of W, that is work done, is depend on change in volume. We consider the following cases. आता यामध्ये ही इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. हे इक्वेशन जे प्रत्येक ठिकाणी आपण पाहिले, W is equal to minus delta N RT याच्या अगोदर किंवा W is equal to minus P delta V किंवा delta H is equal to, आपण इक्वेशन पाहिलेलं आहे पहा याच्या अगोदर delta H is equal to delta U प्लस डेल्टा N RT हे इक्वेशन पाहिले. या प्रत्येक इक्वेशन वरती वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फायनल परीक्षेला विचारले जातात. हे जे इक्वेशन आहेत या प्रत्येक इक्वेशन फॉर्म्युल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम विचारले जातात आणि म्हणून हे फॉर्म्युले आपल्याला महत्त्वाचे आहेत पहा. ठीक आहे, म्हणजे W म्हणजे वर्क डन, चेंज इन नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर, N2
नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट N1, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, याच्यावरून आपल्याला ह्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्याच्यावरून काही वेळा W विचारला जातो, वर्क डन विचारला जातो, काही वेळा टेम्परेचर आपल्याला विचारला जातो, काही वेळा नंबर ऑफ मोल्स विचारले जातात. जे काही विचारलेले आहे त्याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन झालेले याच्यावरून आपल्याला वी कन्सिडर द फॉलोइंग केसेस. आता यामध्ये जर समजा N2 is greater than, if N2 is greater than N1, N2 is greater than N1 या इक्वेशन मध्ये अशा वेळी हा जो डेल्टा H आहे, डेल्टा H म्हणजे चेंज इन एन्थाल्पी इज पॉझिटिव्ह. चेंज इन एन्थाल्पी जो आहे तो चेंज इन एन्थाल्पी इज पॉझिटिव्ह अँड W इज, हा W जो आहे लेस दॅन 0. W is less than 0. ठीक आहे. म्हणजेच काय, और वर्क इज डन बाय द सिस्टम. वर्क इज डन बाय द सिस्टम. वर्क इज डन बाय द सिस्टम. वर्क इज डन बाय सिस्टम. जेव्हा यामध्ये N2 व्हॅल्यू N2 इज ग्रेटर दॅन N1 त्यावेळी चेंज इन एन्थाल्पी जे आहे, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू positive value and W work done is less than 0. आता जर समजा यामध्ये if N1 is greater than N2 at that time change in enthalpy is negative. Change in enthalpy is negative and W is greater than 0. W is greater than 0. W is greater than 0. Work is done. आता सेकंड स्टेप मध्ये काय होते पहा, वर्क इज डन ऑन दी सिस्टीम. इथं बाय दी सिस्टीम आहे, इथं ऑन दी सिस्टीम. वर्क इज डन बाय दी सिस्टीम. बाय दी सिस्टीम. वर्क इज डन इथं बाय दी सिस्टीम ऑन दी सिस्टीम. ऑन दी सिस्टीम म्हणजे पहा, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2 डेल्टा H चेंज इन एन्थाल्पी इज निगेटिव्ह. Work is W is greater than 0. Work is done on system. ठीक है. If N1 is equal to N2, N1 is equal to N2 म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स जर सेम असतील तर त्या ठिकाणी डेल्टा H चेंज इन एन्थाल्पी इज 0. चेंज इन एन्थाल्पी इज 0 and W work is also 0. Work is also 0. ठीक है. This is nothing but the work done in chemical reaction. Okay. धन्यवाद.